नमस्कार मित्रांनो. मी सचिन कदम, एक टॅक्सी ड्रायव्हर. काल परवा दिवशी मी मुंबईला गेलेलो. तर येताना मला रात्र 9-10 वाजले रिटर्न येताना. तर समृद्धी मार्गाला लागायच्या आधीच एक 300 मीटर आधीच एक हॉटेल लागले मला. हॉटेल भिवंडी धाबा असं त्या हॉटेलचं नाव आहे. तिथं आम्ही जेवण वगैरे केले. पाण्याच्या बाटल्या, स्प्राईट, सोड्याची बॉटल मागितली. तर ते सगळं झाल्यानंतर बिल आणलं त्यांनी. तर त्या पाण्याच्या बॉटलचा रेट त्यांनी 25 रुपये लावलेला. स्प्राईटच्या बॉटलचा पण रेट 25 रुपये लावलेला. आणि सोड्याची बॉटल 20 रुपयाची, तीसुद्धा 25 रुपयाला लावलेली. आणि लच्छा पराठा ऑर्डर केला आम्ही, तो 85 रुपयाला लावलेला. आणि पनीर ग्रेव्ही मसाला ते मागितला, त्याचा रेट 330 रुपये त्यांनी लावलेला. एवढं त्यांनी जास्त बिल घेतले. हे हॉटेल इतके दिवसापासून चालतं कसं? 20 रुपयाची पाण्याची बॉटल 25 रुपयाला विकताय, 20 रुपयाची स्प्राईटची बॉटल 25 रुपयाला विकताय, 20 रुपयाची सोड्याची बॉटल 25 रुपयाला विकताय. एवढा रेट कसं काय? हे काय आम्ही काय भारताच्या का बाहेर गेलेलो का? पाकिस्तानचा रेट लावलेला त्यांनी. एवढं रेट असतं कुठं? तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हॉटेल भिवंडीला कधी तुम्ही जर गेले तर जाऊ नका. त्यापेक्षा दुसरी एखादी हॉटेल बघा, तिथे जाऊन तुम्ही तिथला रेट बघू शकता काय आहे काय नाही. पण मग ह्या अशा हॉटेलवाल्यांना कोण परवानगी देतं? रेट MRP पेक्षा रेट जास्त वाढवून घेत आहेत, जास्त पैसे घेत आहेत. आणि त्या वेटरला आम्ही बोललो की या एवढा रेट कसा काय रे बाबा? तर तो वेटर आम्हाला म्हणतो 6-20 का पंखे का बिल, लाइट का बिल, ये सब ऐड करके लगाना पड़ता है. आणि मैं जब से इस होटल में आया हूँ तब से 25 रुपया ही रेट है, 1 रुपया ना कम हुआ है ना ज़्यादा हुआ है, असा तो हिंदीत बोलू लागला आम्हाला. तर मग त्याला आम्ही म्हटलं, बरं झालं बाबा तुझी पगार नाही लावली, नाही तर ती बॉटल तर 50-60 रुपयाला विकली असते तुम्ही. आता काय नाही. या अशा हॉटेलमध्ये जाऊ नका. हॉटेल भिवंडी. नमस्कार.